अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। आज आम्ही आपल्या जकात नाका वारजे येथे आलेलो आहेत। आज शिवभक्त अनिकेत जावळकर यांनी आज फार असा मोठा प्रचंड असा चांगला असा प्रोग्राम इथे ठेवलेला आहे। त्या प्रोग्रामाबद्दल मी अनिकेत दादांना विचारतो की त्यांनी दोन शब्द बोलावे। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। चॅनलचे खूप खूप आभार, तुम्ही सर्व इथं आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। वारजे कर्वेनगर या भागातील सर्वप्रथम पहिल्यांदाच आम्ही भव्य दिव्य 35 फुटी रावण दहन सोहळा आज आम्ही केला होता। या कार्यक्रमाला सर्व सोहळ्याला सर्व वारजे कर्वेनगर नागरिकांनी भरपूर असा हा प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम सक्सेसफुली झाला। फायर शो, रावण दहन सोहळा, बाल कन्या पूजन आणि आमच्या लाडक्या माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जो आदेश दिला होता, सर्व कार्यक्रम छोटे करून, आमचा दसरा मेळावा पण एवढा मोठा असतो पण तोही छोटा करून, कमी ह्याच्यात करून तिथल्या नागरिकांना, तिथल्या शेतकऱ्यांना आपण मदत पुरवायची हे आम्हाला सांगितलं होतं। व आमच्या वहिनी प्रतीक्षा विनोद जावळकर या येणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवक असणार आहेत, तर त्यांच्या मार्फत व आमच्या सर्वांच्या शिवभक्त प्रतिष्ठान व शिवसेना व युवा सेनेतर्फे आम्ही वारजे कर्वेनगर या भागातल्या सर्व लोकांनी सोलापूर येथील धाराशिव येथील एक गाव दत्तक घेतला आहे, शालेय दत्तक घेतलाय। या गावाला इथला कार्यक्रमाचा खर्च कमी करून, कुठलाही प्रकारे कार्यक्रम कॅन्सल न करता, कुठल्याही कार्यक्रमाचं त्याला वेगळा हे न करता हा कार्यक्रम चांगल्या प्रमाणात करून, छोट्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात करून याच्यातील जे खर्च कमी करून आम्ही तिथल्या मुलांना कपडे, ड्रेस, शालेय वस्तू असं आम्ही शिवभक्त प्रतिष्ठान व शिवसेना युवा सेना आम्ही देणार आहोत। याबद्दल तुम्ही सर्व आला, तुमचं सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद। दादांचं राजकारण सोडता आणि स्वतः शिवभक्त आहेत, तर या सामाजिक आणि पुढचं काम म्हणजे आता ताई राजकारणात उभे राहणार आहेत, तर त्यांचं पुढचं ध्येय काय असेल, या प्रभागासाठी तुम्ही काय करू इच्छिता किंवा या प्रभागामध्ये तुमच्या काय सुधारणा झाल्या पाहिजेत, लोकांपर्यंत कशा सुविधा पोहोचल्या पाहिजेत, याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द मॅडम। नमस्कार, मी प्रतीक्षा विनोद जावळकर, शिवभक्त प्रतिष्ठान महिला अध्यक्ष। वारजे कर्वेनगर भागातील आम्हाला सर्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त समाजसेवा करायची। ट्रॅफिक समस्या असेल, वाहतूक कोंडी, या सर्व समस्या सोडवायच्या आहेत। धन्यवाद। अशा प्रकारे जावळकर कुटुंब सर्वसामान्यांचा राजकारण न बघता सर्वसामान्यांच्या लोकांच्या सेवेमध्ये 24 तास तत्पर आहेत। आज आपण जावळकर या कुटुंबांना भेटल्यानंतर त्यांचा एक बाईट घेतलेला आहे। धन्यवाद। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, मी शिवाजी पाटील, धन्यवाद।